नमस्कार, मी हितेश शहा. दैनिक भ्रमरच्या या विशेष भागात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज नाशिककरांसाठी एक अभिमानाची बाब आहे, म्हणूनच मी मुद्दामून आपल्या समोर आलो आहे. राज्य शासनाने शाळांसाठी एक विशेष अभियान राबवलं, माझी शाळा सुंदर शाळा. या राज्यस्तरीय अभियानात आपल्या नाशिकच्या इस्पॅलियर हेरिटेज स्कूलने पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांक पटकावून तब्बल 51 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं आहे. या अभियानात राज्यातील एकूण 1 लाखाहून अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यात 39,000हून अधिक खाजगी शाळांचा सहभाग होता. इस्पॅलियर स्कूलने हे जे यश प्राप्त केले आहे, त्यामुळे नाशिकचे नाव महाराष्ट्रात नक्कीच मोठं झालेलं आहे. हे अभियान नक्की काय होतं, याचे निकष काय होते, ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज इस्पॅलियर हेरिटेज स्कूलचे संस्थापक सचिन जोशी सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. भ्रमर परिवारात आपले स्वागत. थँक्यू. सर्वप्रथम मी आपल्या नाशिककरांच्या वतीने अभिनंदन करतो. मनस्वी धन्यवाद. सर्व नाशिककरांचे पण थँक्यू. सर, आम्हाला असं होतं की हे जे अभियान होतं, याचे नक्की निकष काय होते? नक्कीच. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम होता, या उपक्रमामध्ये पूर्णपणे स्कूलचं एका विद्यार्थ्याची होलिस्टिक डेव्हलपमेंट कशी होते ते पाहणं होतं. म्हणजे याच्यामध्ये शाळेचं सौंदर्यीकरण कसं आहे, ती दिसायला कशी आहे, कारण नावच माझी शाळा सुंदर शाळा, म्हणजे स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तिथं होता. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर जे होतं, ती इन्फ्रास्ट्रक्चरही तेवढंच महत्त्वाचं होतं की युनिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. टेक्नॉलॉजीचा अधिकाधिक शाळा वापर किती करते तो होतं. विद्यार्थ्यांचे काय वेगवेगळे उपक्रम आहे, नाविन्य उपक्रम काय, सर्वात महत्त्वाचं शेती तुमच्या शाळेत होते का, परसबाग. कारण आजकाल मुलं मातीशी कनेक्ट नाही आहेत, तर परसबाग हा एक होता. शाळेमध्ये किमान मिनिमम 50 झाडं लावलेली पाहिजे होती. ती झाडं त्या विद्यार्थ्यांना दत्तक दिली की नाही. शाळेचं जे सौंदर्यीकरण आहे, वर्ग सजावट आहे, पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सजावट आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्याहूनही महत्त्वाचं की शाळा ही राष्ट्रीय एकात्मता. आज आपल्याला माहिती आहे की आपला भारत जो आहे तो अखंड भारत आहे. ते अखंड भारत टिकण्यासाठी शाळा काय वेगवेगळे उपक्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य यायला पाहिजे, कारण की आता माहिती आहे की माननीय पंतप्रधानांनी पण सांगितलं की स्किलवर काम केलं पाहिजे. तर स्किलसाठी कौशल्यावर काय काम होतंय, त्यात आर्थिक साक्षरतेवर काय काम केलं जात आहे, मुलांमध्ये लिटरसी अवेअरनेस कसा आणता येत आहे, मेरी माती मेरा देश हा उपक्रम कसा छान राबवला आहे. कारण की मुलांशी कनेक्ट मी मग सांगितलं ते मातीशी असणं आवश्यक आहे. शाळेमध्ये मुलांचं आरोग्य कसं आहे, म्हणजे एकेका विद्यार्थ्याचा बेमास रिपोर्ट की तो त्यामध्ये किती ओबेसिटी आहे, किती नाही आहे, हे अतिशय डिटेल किती आरोग्यावर कामं केलेले आहेत. मुलांचं रीडिंग कसं आहे, महावाचन जो अभियान झालं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कसा होता, आणि मुलं डिस्ट्रिक्टपासून राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स असेल, गाणं असेल, नृत्य असेल, याच्यात कसे गेले, असे बरेच पॅरामीटर होते. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर उत्तम शाळाचे जे पॅरामीटर्स असतात की शाळा कशी असली पाहिजे, हे सर्व त्याच्यामध्ये होतं. सर, नक्कीच आम्ही नेहमी बघतच असतो, आपण शाळांमध्ये, आपल्या शाळेमध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबवतात ते सगळे नाविन्यपूर्ण असतात. येस. तर सर, याच्यात आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे सहभाग कसा नोंदवला, बरोबर, त्याच्याविषयी काय सांगायला पाहिजे? नक्कीच. आत्ताच तुम्हाला सर्व मी पॅरामीटर सांगितले, तर प्रत्येक पॅरामीटरनुसार जर विचार केला तर सौंदर्य, तर आपली स्कूल जी आहे ते अतिशय युनिक आहे. शाळेचे जे कंपाऊंड्स आहेत ते मुलांनी रंगवलेले आहेत. त्याच्यामध्ये जे सुंदर सुंदर चित्र तुम्ही पाहू शकतात. ट्रेन आहे, वर्ग सजावट फार वेगळी आहे. तर दिसायला आपली स्कूल अतिशय वेगळ्या लेवलची आहे, आउट ऑफ बॉक्स थिंकिंगची आहे. स्वच्छताच्या बाबतीमध्ये जर बघितलं गेलं तर आमच्या शाळेमध्ये गेले 7 वर्षापासून रोल नंबर वाईज मुलांना त्यांची क्लासरूम स्वच्छ करायची असते. रोल नंबर वाईज विद्यार्थ्यांना त्यांचा एक दिवस ठरवला असतो की आपण जे मुलांना ब्रेकफास्ट देत असतो त्याच्या ज्या डिश असतात, जेवणाच्या जे ताटं असतात ते मुलं स्वतः स्वच्छ करत असतात. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मी सांगितलं की एक अतिशय वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की मुलं वरतून खाली यायचं असेल तर घसरगुंडीतून खाली येतात, गुहा बनवलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे जे नाविन्य उपक्रम आहेत, तर मुलं आपले सातत्याने आउट ऑफ बॉक्स थिंकिंगचे
उपक्रम करत असतात. म्हणजे मुलांनी आईचं नावाचं इनिशिएटिव्ह असेल, किंवा या शाळेच्या मुलांनी चॉकलेट फ्री स्कूल केली असेल, किंवा या विद्यार्थ्यांनी बायसिकल लायसन्स बनवलेलं असेल, असे बरेच मुलं वेगवेगळे उपक्रम करत असतात. त्याच्यानंतर परसबाग सांगितली होती या उपक्रमामध्ये असली पाहिजे. तर आपली स्वतःची शेती आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना शेतीचा पिरियड त्याच्यामध्ये दिलेला आहे, त्यांचं स्वतःचं टाइम टेबल आहे, आणि अभ्यासक्रमामध्ये शेतीवर पुस्तकं आपल्या स्कूलमध्ये आहेत. झाडं तर आपल्या इथं भरपूर झाडं लावलेली, आरोग्याची झाडं लावलेली ती विद्यार्थ्यांना दत्तक दिलेली आहे. राष्ट्रीय एकात्मताच्या बाबतीमध्ये तर मला सांगायला अतिशय आवडेल की आपल्या शाळेचा जेव्हा फाउंडेशन डे असतो त्यावेळेस आपण पूजा कशी करतो, तर सर्व धर्माचे संस्थापकांचे फोटो आपण तिथे लावत असतो, आणि त्याच्यावरती ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि शिक्षणाचं प्रतीक म्हणून फक्त पाठी ठेवत असतो. तर सर्व धर्म समभाव हा आपण देतो. शाळेमध्ये सर्व धर्मांच्या प्रार्थना इथं म्हटल्या जात असतात, आणि आपण विविध स्टेट जे आहेत, जसं ओरिसाबद्दलची माहिती असेल, अशा विविध स्टेटची माहिती आपले मुलं देत असतात. आर्थिक साक्षरता त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर आपल्याकडे स्वतःचं एक्सपिरियन्शियल शॉप जेव्हा ओपन हाऊस असते तेव्हा मुलं दुकान चालवतात, आणि त्या दुकानातून ज्या वस्तू विकल्या जातात ते सामाजिक कामासाठी वापरले जातात. लिटरसीमध्ये म्हणजे की आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी अशिक्षित असेल तर त्याला शिकवण असतं. तर आपली एज्युकेशन ऑन व्हील तर तुम्हाला माहिती आहे, आपण 9,000 मुलांना मुख्य प्रवाहात आणले, तर याला आपले मुलं मदत करत असतात. आणि नवभारत साक्षरताच्या सरकारच्या याच्यामधनं काही आम्हाला टार्गेट दिले होते. आता आपण याच्यातच काम करत असल्यामुळे आपण ते अतिशय टार्गेट पूर्ण केलं की तिथल्या मुलांना आपले मुलं जाऊन त्या जे ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांचे वर्ग चालवले आपल्या मुलांनी. तसे बरेच आरोग्याच्या बाबतीमध्ये होतं की आरोग्याच्या बाबतीमध्ये मुली ज्या आहेत मुलींना मासिक पाळीचं काउन्सिलिंग होतंय का, त्याच्या संदर्भामध्ये सॅनिटरी पॅडचं मशीन तुमच्याकडे आहे का, प्रत्येक मुलाचं आरोग्य तपासलं आहे का. तर आमच्याकडे इन हाऊस डॉक्टर आहे, म्हणजे त्यांना कमिटीला फार नवल वाटलं की तुम्ही परमनंटली इन हाऊस डॉक्टर इथं अपॉइंट केलेला आहे. महावाचनच्या बाबतीमध्ये तर आपल्या 11 मुलांनी स्वतःची पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहेत. तर हा एक सर्वात महत्त्वाचे असे बरेच गोष्टी आहेत. राष्ट्रीय स्तरावर मुलं नॅशनल लेवलवर स्पोर्ट्समध्ये गेलेले आहेत, फेन्सिंगमध्ये मुलं गेलेले आहेत, आर्चरीमध्ये मुलं पुढे गेलेले आहेत. आपली एकमेव शाळा आहे की जिथं आपलं शास्त्रीय संगीत जे आपलं अभिजात संगीत आहे, शास्त्रीय संगीत आहे, कथ्थक आहे, ते इथं प्रत्येक मुला कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये मुलं पुढे गेलेले आहेत. सो असे सगळ्या उपक्रमांचा एक काय म्हणतात फलित आहे जे आपल्याला मिळालं. 100 मार्काचा पेपर होता, आणि तुम्हाला सांगेल म्हणजे पहिले केंद्राची कमिटी आली इथल्या लोकल, त्यात आपण पहिला नंबर आलो. मग तालुकाची आली, मग 8 दिवसाने मग जिल्ह्याची कमिटी आली, मग विभागाची कमिटी आली उत्तर महाराष्ट्राची, आणि शेवटी म्हणजे 5 कमिटी. त्याच्यामध्ये सर्व गव्हर्नमेंट ऑफिसर्स, शिक्षण तज्ज्ञ, चांगल्या शाळेचे मुख्याध्यापक अशी ती पूर्णपणे कमिटी होती. डाएटची त्याच्यात सगळे. त्यामुळे प्रत्येक एक टप्पा पार करत इथं आलो सर. नक्कीच आपण जे सगळं आपण सांगितलं ते नक्कीच इतर शाळांना आपण म्हणतो जसं प्रॅक्टिसेस नक्की आम्ही ते बेस्ट प्रॅक्टिसेस देणारच आहोत. आणि मुख्य म्हणजे हा सरकारने जो आम्हाला बक्षीस दिलेलं आहे, म्हणजे सगळे जर सकाळपासून कॉल येतात की 51 लाखाचं बक्षीस आपल्याला मिळाले, तर मला या निमित्ताने आपल्या युट्यूब चॅनलच्या निमित्ताने सर्वांना सांगायला अतिशय आनंद होईल की हे जे 51 लाखाचं जे बक्षीस आहे ते म्हणजे माझ्याच केंद्रामधल्या ज्या जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हा पूर्ण खर्च केला आहे. माझी जी फिरती शाळा आहे, तर अजून एक मी फिरती शाळा बनवत आहे. कौशल्य विकासित आधारित ही फिरती शाळा असेल जी नवीन बस बनवणार आहे, आणि जिल्हा परिषदच्या ज्या काही माझ्या एरियातल्या शाळा आहेत, जिल्ह्यामधल्या नाशिक जिल्ह्यातल्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये वर्षभर ही फिरती शाळा काम करेल. आणि तिथल्या मुलांना इन्फ्रास्ट्रक्चर तिथं नसल्यामुळे माझी फिरती शाळा जी खास या 51 लाख रुपयातून बनणार आहे ती तिथं जाऊन शिकवणार आहे. त्यामुळे हा पूर्णच्या पूर्ण निधी जिल्हा परिषदच्या सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हा पूर्ण खर्च होणार आहे. सर, खरंच आपण चांगला निर्णय घेतला आहे. ज्या शाळा या सर्व सुविधांपासून वंचित आहेत नक्की त्यांना त्या सुविधा याच्यामुळे उपलब्ध होतील. नक्कीच. आणि हे सर्व म्हणजे आपण मला
इंटरव्ह्यूच्या वेळेस डिस्कशन करत होतो आणि भाऊंनी मला विचारलं की त्यांनी माझा पाहिले शून्यातून माझी सर्व काय म्हणू स्ट्रगल पाहिलेला आहे. म्हणजे शून्य का मी तर मायनस होतो जेव्हा भाऊंचा आशीर्वाद यायचा. तर याच्यामध्ये बऱ्याच जणांचे हातभार आहेत इथपर्यंत पोहोचण्यामध्ये. पण ही स्कूलमध्ये आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा पालकांचा मोठा सहभाग आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे माझी पत्नी डॉक्टर प्राजक्ता जोशी ही पूर्णपणे स्कूलला तिने वाहून घेतलेले सर्व ती पाहत असते आणि आमच्या स्कूलच्या मुख्याध्यापिका अंकिता कुरिया, सबा खान आणि वैशाली जालियारकर म्हणजे ही पूर्णपणे टीम आहे. या टीमने हे शिवधनुष्य उचललं होतं आणि गेली 15 वर्ष शिक्षणात काम करतो आहोत. पण आज इस्पॅले रेडिओ स्कूलला शासन दरबारी महाराष्ट्रातली नंबर 1 ची शाळा आणि हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल सर्वांचे म्हणजे म्हणून मी म्हटलं की भाऊंनी माझा पूर्ण स्ट्रगल पाहिलेला आहे. त्यात या सर्व स्ट्रगलमध्ये जे जे मी सपोर्ट केला त्यांचे मी खरं आज मनापासून धन्यवाद देईल इथं. सर अजून एक असं होतं की आपल्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्याच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना माहिती दे. नक्कीच. आपली स्कूल ही मस्तिकी पाठशाला असं आहे. म्हणजे मुलं आमच्याकडे मर्ड पार्टी चालत असते, नकशिकांत मुलं मर्ड पार्टी एन्जॉय करत असतात, शेती असते, गाईचं दूध काढण्यापासून मुलं शॉप चालवतात, काही मुलांना आज पेटेंट आहेत, डिझाईन थिंकिंग सारखा आम्ही उपक्रम चालवतो की मुलांना समस्या देतो, त्या समस्येवर त्यांनी 8 ते 10 वेगवेगळे सोल्युशन शोधायचे आणि त्याच्यातला बेस्ट कुठला आहे तो इम्प्लिमेंट करायचा. सो असे बरेच उपक्रम आमचे मुलं करत असतात. शास्त्रीय संगीतातून मुलांचा मेंदूचा विकास होत असतो. त्यामुळे मी नेहमी सांगतो की शाळेमध्ये शास्त्रीय संगीताचा एक बैठक असणं आवश्यक आहे. आम्हाला काय मुलांना तानसेन नाही करायचं, मुलांना कानसेन होणं आवश्यक आहे. आणि भविष्यामध्ये हे जे मुलं वर्ल्ड लीडर होणार आहेत तर ते काही म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, चॅट जीपीटी आलेलं आहे, सर्व आहे. तर जे रोबो करणार नाही ना ते आपले मुलं करले पाहिजे. मग मुलांना भावनिक बुद्धिमत्तेवर काम केलं पाहिजे, इमोशनल कौशलवर काम केलं पाहिजे, मुलांच्या सोशल कौशल. जसं आज मी हा 51 लाखाचा पुरस्काराचं सर्व सामाजिक यासाठी का वापरला, आज माझे हे जे विद्यार्थी ते पाहतील की अरे सरांनी पूर्ण पुरस्कार दिला, ते सामाजिक बुद्धिमत्ता या मुलांमध्ये येईल. कारण की मुलं आपल्याला बघूनच शिकत असतात या याच्यामुळे. त्यामुळे मुलांचे साठी इमोशनल कौशल असेल, सोशल कौशल असेल, क्रिएटिव्ह कौशल असेल, यावर मुलांनी सगळ्या शाळांनी काम केलं पाहिजे असं मी म्हणेन. सर नक्कीच आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे जे युनिक उपक्रम राबवतात, मी तर आमच्या दर्शकांना आवाहन करेल की आपण नक्कीच एकदा स्कूलला व्हिजिट करा, इथल्या सगळ्या गोष्टी बघा, कशा वेगळ्या पद्धतीने सगळं त्यांनी उभारलेलं आहे. सर आता आपण पहिलं पारितोषिक प्राप्त केलं आहे, इथून पुढेही नाशिकला हे पारितोषिक मिळेल, त्यासाठी आपण इतर शाळांना काय संदेश द्याल? नक्कीच. नाशिकला मी सर्व पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना हेच सांगेल की मुलांशी जे काम करायचं आहे ते आपल्या 4C वर काम करायचं आहे. ते उद्दिष्ट आहे, माननीय पंतप्रधान पण त्याच्यावर बोलत असतात. ते म्हणजे क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग आणि कोलॅबरेशन. ह्या 4 स्किल्स हे विद्यार्थ्यामध्ये पाहिजे. आता मुलांना म्हणजे तो किती छान पाठ करून उत्तर लिहितो हे महत्त्वाचं नाही. त्यामुळे पायथागोरस त्याला आता चॅट जीपीटीवर मिळून जाईल, पण त्या मुलाची भावनिक बुद्धिमत्ता, तो एकत्र काम करू शकतो की नाही याच्यावर काम करायचं. आणि याचे उपक्रम आमच्या यूट्यूब चॅनलवर आहेत. NCERT आणि SCERTचे खूप सुंदर पद्धतीने पुस्तकं आहेत. खास सांगेल की आपण अति वेगळ्या पुस्तकांच्या याच्यात न जाता SCERTचे जे पुस्तकं आहेत ते सर्व याला खूप चांगले आहेत. तर या पद्धतीने मी सांगेल की तुम्ही मुलांच्या या 4 कामावर कौशल्यावर काम करा. क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन आणि क्रिटिकल थिंकिंग. मुलांना समस्या सोडवण्याचे कौशल्य यायला पाहिजे. सर नक्कीच. आता उद्या या अभियानाचं बक्षीस वितरण मुंबईत होणार आहे, मुख्यमंत्री व इतर मंत्रीगणांच्या उपस्थितीत. सर त्या कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर आपण आम्हाला वेळ दिला, इतकी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.